खरं तर आज मी आदरणीय महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधीवर आपण मंडळींनीच मला विचारलं होतं की आज आपण आमदार झालात। एका शेतकऱ्याच्या मुलाला या ठिकाणी कराड उत्तरचं आमदार कराड उत्तरच्या जनतेने केलं, परंतु सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत आपली भूमिका काय, तर मी त्याच वेळेला सांगितलं होतं की मी सह्याद्रीच्या सर्व सभासदांचा मेळावा या ठिकाणी घेईन आणि त्यामध्ये सभासदांना विचारेल की आज जो काय चाललेला जो कारभार आहे हा कारभार आपल्याला पसंत आहे का, आणि जर तो पसंत नसेल तर या ठिकाणी 100% सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची आम्ही निवडणूक लढवणार। आणि आज या ठिकाणी मी सभासदांचं मत घेण्यासाठी मत विचारण्यासाठी आज हा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे। या ठिकाणी सर्व बाळासाहेब पाटील ज्या चेअरमन आहे त्यांच्या विरोधातील सर्व शक्ती आज या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि आज आम्ही निर्णय घेणार आहे की या ठिकाणी हा कारखाना कशा पद्धतीनं आपण पुढे लढायचा। आणि ज्या पद्धतीनं जी काही मी सांगितलंय की या कारखान्याचा चेअरमन सुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य सभासदाचा मुलगाच या ठिकाणी आमचे सर्व सभासद करतील। या ठिकाणी व्हाईस चेअरमन सुद्धा सर्वसामान्य सभासदांचा मुलगा असेल आणि यामध्ये पुन्हा एकदा सांगतो की माझ्या घरातील या इलेक्शनमध्ये कोणीही उभं नसणार। तर विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीचा माहोल होता। समोरच्या पार्टीला असं वाटत होतं की या ठिकाणी इलेक्शन दुरंगी होणार, तिरंगी होणार, चौरंगी होणार आणि त्याच गोष्टीत ते मशगूल होते। आज सुद्धा कारखान्याला आम्ही ज्यावेळेला पुढे जाऊ त्यावेळेला सगळे एकत्र येऊ, या ठिकाणी ताकदीनं समोर जाऊ आणि 100% जे आत्ताच्या चेअरमन आहे त्यांना 100% माजी चेअरमन करू। ज्या पद्धतीनं आमदारांना माझी आमदार केलेलं आहे त्याच पद्धतीची स्ट्रॅटेजी या ठिकाणी असणार। आज या ठिकाणी म्हणजे कराड बाजार समितीचाच पॅटर्न दिसणार। आता 3 ते 5 तारीख आता फक्त राहिलेले 3 दिवस अर्ज भरण्याची, येणाऱ्या 3-5 दिवसामध्ये आम्ही ते नियोजन केलेलं आहे। त्या ठिकाणी आम्ही ते सगळ्यांचे अर्ज घेऊ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।